केलेली आहे। ज्यांनी काय केलंय, ज्यांनी दारूचं सेवन सुरुवात केली आणि दारूमुळे ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, तंबाखू, बिडी, सिगरेट, इतर नशा करण्याचे जे पदार्थ आहेत त्याचं सेवन केल्यामुळे कुणाला कॅन्सर झाला, कुणाला इतर आजार जडले आणि स्वतःच्या कुटुंबाचं, समाजाचं, शरीराचं नुकसान झाले। बरोबर आहे का नाही? सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते अशी व्यक्ती, असं कुटुंब येत आहे। म्हणून महत्वाचा प्रश्न आहे की माझे स्वतःचं आदर्श व्यक्तिमत्व कोण, असे कुठले निष्कर्ष असणार ज्याच्या आधारे मी ठरवणार की ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली आहे, या व्यक्तीचं अनुकरण मला करायचंय। मग ती एखादी व्यक्ती असू शकते जी कुठल्या तरी फालतू गोष्टींची जाहिरात करते। बरं, याच व्यतिरिक्त जर तुम्ही इतर फुटबॉलपटू बघितले, ते जेव्हा प्रेस कॉन्फरन्स करायला येतात तेव्हा तिथे जर कोको कोला किंवा एखाद्या दारूच्या कंपनीची पाण्याची बाटली सुद्धा जर असेल तर ते उचलून बाजूला ठेवतात आणि साधा पाण्याचा ग्लास ठेवतात। कुणी केलं असं? कोणी केलं होतं? रोनाल्डो। व्हेरी गुड। काय केलं होतं? कोको कोलाची बाटली होती। रोनाल्डोचं मत होतं की कोको कोलाची बाटली शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणून ती कोको कोलाची बाटली उचलून बाजूला ठेवली आणि तिथे काय ठेवलं? पाण्याचा ग्लास। म्हणजे रोनाल्डो काय सांगतो, मी इतक्या चांगल्या प्रकारे जो फुटबॉल खेळतो, चांगले गोल करतो, खूप धावतो आणि माझं जे फिटनेस आहे त्याच्यासाठी चांगलं काय? पाणी चांगले। त्याच्यासाठी कोको कोला चांगलं आहे का? नाही। तर मित्रांनो, आज आपल्याला याच गोष्टींची चर्चा करायची की नशामुक्त समाज हे केव्हा होईल, जेव्हा मी स्वतः ठरवणार आणि या वयामध्ये ठरवणार की मी यापुढे किंवा कधीही कुठल्याही अंमली पदार्थाचं किंवा अशी गोष्ट ज्याच्यामुळे माझ्या शरीराला नुकसान होईल अशा पदार्थाचं सेवन करणार नाही। मेडिकल सायन्स सांगतात, जितकेही लोक आपल्याला भेटतील ते काय सांगतात, थोडीशीच घेतो, कधीतरी घेतो, पार्टीमध्ये दारू पितो। मग थोडी घेतल्याने काय होतं? आपल्यातले बरेच जण असतील, वडील असेल, काका असेल, भाऊ असेल, नातेवाईक असतील, त्यांचा गैरसमज काय, मी थोडीशीच घेतो, कधीतरी घेतो, मी फक्त पार्टीमध्ये घेतो, मी काय रोज थोडी पितो, मी बेवडा थोडी आहे। पण बघा, माणूस म्हणून ती व्यक्ती कितीही चांगली असली तरी पदार्थ म्हणून दारू ही अतिशय वाईट आणि माणसाचं स्वतःवरचं नियंत्रण घालवण्यासाठी खूप कुप्रसिद्ध आहे। एका वेळेनंतर माणसाचं स्वतःवरती नियंत्रण चाललं जातं। सुरुवातीला कधीतरी पिणारा माणूस त्याला चढते, त्याच्यानंतर ती किक जी म्हणतो आपण ती बसत नाही त्याला, ती दारू तेवढी चढत नाही, म्हणून तो काय करतो, अर्धा पॅकचा एक पॅक करतो। कधीतरी घेणारा माणूस आठवड्यातून 4दा प्यायला लागतो, मग तो दररोज रात्री त्याला थोडीशी प्यावीच लागते, कारण की आधी जितक्या प्रमाणात ती व्यक्ती दारू घ्यायची तेवढी प्रमाणात ती दारू त्याला चढते का? नाही। हा गुणधर्म कशाचा आहे? हा गुणधर्म दारूचा आहे। कुठल्याही नशा करण्याचे जे पदार्थ आहेत त्यांचा हा जो गुणधर्म आहे काय, की माणसाचं स्वतःच्या डोक्यावरचं नियंत्रण निघून जातं। स्वतःचा मेंदू जे स्वतःच्या शरीरावर, भावनांवर, विचारावर नियंत्रण ठेवतं, ते नियंत्रण या प्रकारचे पदार्थ काढून टाकतात। म्हणून मग तो माणूस दररोज रात्री थोडी थोडी पितो, दररोज रात्री थोडी पिल्यानंतर पण त्याला चढते का? नाही चढत। आणि तो माणूस काय करतो, दिवसभर दारू प्यायला लागतो आणि त्याला व्यसन नावाचा आजार झाला। व्यसन हा छंद नाही, व्यसन हा कुणाला तरी होईल, मला होणार नाही, यातला भाग नाही। व्यसन काय? व्यसन हा आजार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। आणि मी जे काही सांगतोय ते सायंटिफिक जो डेटा आपल्याकडे आहे, माहिती आहे, त्याच्या आधारित सांगतोय। मग तो एखादा IAS ऑफिसर असेल, मंत्री असेल, क्रिकेटपटू असेल, कुठल्याही मोठ्या पदावरचा व्यक्ती असेल आणि त्याला वाटत असेल मी खूप मोठा आहे, माझं स्वतःवरती नियंत्रण आहे, तरी खोटं आहे। दारूची सुरुवात करणाऱ्यांपैकी 15% लोक हे व्यसनाधीनताकडे लोटले जातात। त्यांची स्वतःची इच्छाशक्ती किती जरी चांगली असेल, किती जरी त्यांनी आयुष्यात संघर्ष केला असेल,
किती जरी चांगला अभ्यास करून चांगली नोकरी मिळवली असेल, खूप सारी संपत्ती जमा केली असेल, तरी सुद्धा त्या माणसाची इच्छाशक्ती व्यसन जडल्यानंतर कामाला येत नाही. तो माणूस म्हणून किती जरी चांगला असला तरी दारू हा पदार्थ वाईट आहे. उदाहरणार्थ, भराडीमध्ये जर 100 लोकांनी कधीतरी पहिला प्रयत्न केला असेल तर त्या 100 पैकी 15 लोक हे व्यसनाधीनताकडे लोटले जातात. आणि ते काही ठराविक गटातले नाहीये. ते फक्त स्त्री आहेत किंवा पुरुष आहे असं नाही. ते गरीब आहेत किंवा श्रीमंत आहे असं नाही. प्रत्येक गटातला किती जरी उच्च शिक्षित व्यक्ती असेल, किती जरी चांगल्या पदावरती गेलेला असेल, तरी व्यसन हे आज समाजामध्ये प्रत्येक घटकामध्ये दिसून येते. याच्यापासून वाचायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, आजपासून मला ठरवायचं आहे आणि नेहमीसाठी मनामध्ये संकल्प करायचा आहे की मी कधीच त्या पहिला जो प्याला आहे त्याला टच करणार का नाही. मराठीमध्ये खूप प्रसिद्ध नाटक आहे एकच प्याला नावाचं. आता त्याच्यावरती धडा आहे का माहित नाही. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मराठीमध्ये आम्हाला एकच प्याला नावाचा आहे त्या नाटकामधलं एक चॅप्टर होतं. एकच प्याला नाटक काय सांगतं आपल्याला की मी पहिल्यांदाच पिलो, एकच ग्लास पिलो आणि तिथून काय झाली, त्या इतक्या प्रसिद्ध वकिलाचं व्यसनाधीनतेकडचा प्रवास सुरू झाला. हे फक्त दारूच्या बाबतीत आहे का नाही, आणखी कशाच्या बाबतीत आहे, तंबाखू